घर बसल्या फुकटचा पगार घेऊन महापालिकेचे दरमहा लाखो रुपयाचे नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरी बसवा आणि त्याऐवजी प्रामाणिक रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या, अशा मागणीचे निवेदन मनसे पक्षाच्या वतीनं महापालिका आयुक्त यांना देण्यात आले। कोल्हापुरातील कचरा समस्या गंभीर बनत चालली आहे। कचरा टाकण्यासाठी पुरेशी जागा नाही, त्यामुळे कचऱ्याचा उठाव वेळेत होत नाही। वाढत्या कचऱ्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊन आरोग्याचा धोका वाढला आहे। कसबा बावडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता संपल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न महापालिकेसमोर आहे। पुरेशी जागा नसल्याने वेळेत कचऱ्याचा उठाव होत नाही, त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले। अशी स्थिती शहरातील बऱ्याच उपनगरामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे भटक्या कुत्र्यांची दहशतही निर्माण झाली। याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होऊ लागलाय। तरी या प्रश्नाचा महानगरपालिका आरोग्य विभागाने गांभीर्याने विचार करून येत्या 21 जानेवारीपूर्वी कचरा व्यवस्थापन प्रश्न मार्गी लावावा। तसेच ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यास निम्मा पगार आणि स्वतःची मिळणारी रोजंदारी यामुळे कामाकडे दुर्लक्ष होत आहे आणि कचरा उठाव वेळेत होत नाही, अशा दोषीवर कठोर कारवाई करा, अन्यथा मनसे पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन, घंटानाद यासारखे आंदोलन करण्यात येतील, असा कडक इशारा मनसे पक्षाच्या वतीने महानगरपालिकेला देण्यात आलाय। कोल्हापूर शहरात कचऱ्याचं फार मोठं साम्राज्य उभारलंय। आज कचरा उठाव अजिबात वेळेवर होत नाही। कचरा सफाई कर्मचारी बरेच जण या ठिकाणी फक्त जे कायम कर्मचारी आहेत ते या ठिकाणी हजेर लावतात आणि आपल्या आपल्या घरी निघून जातात आणि बदली कर्मचाऱ्यांना ते कामाला लावतात आणि बदली कर्मचारी सुद्धा आपल्याला पगार कमी मिळतोय आणि कायम कर्मचाऱ्यांकडून आपल्याला हे पैसा मिळत असल्याकारणानं ते देखील काम चुकारपणा करतात। त्याचप्रमाणे आरोग्य निरीक्षक असतील, मुकादम असतील यांचं सुद्धा मनावर लक्ष राहत नाही। वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सुद्धा मनावर लक्ष राहत नसल्यामुळे हा सावळा गोंधळ उडालेला आहे। घनकचरा व्यवस्थापनाखाली प्रचंड मोठा सावळा गोंधळ चालू आहे। नुसतं ते व्यवस्थापन कागदावर आहे, पण प्रत्यक्षात मात्र आपण कसबा बावड्याला गेलात आणि त्या ठिकाणी जे काही झूम प्रकल्प आहे तो ज्या पद्धतीने रेंगाळला आहे आणि त्या दुर्गंधीमुळे जे काही त्या आजूबाजूच्या नागरिकांना जो त्रास होतोय तो केवळ फार सोसावा लागतोय आणि तो त्रासदायक आहे। असे अनेक प्रश्न आहेत। गटार स्वच्छ वेळेत होत नाही आहेत। सफाई कामगार जर बघितलं किंवा आरोग्याचे जे कर्मचारी आहेत हे जर बघितलं तर परत अनेक ठिकाणी वेळ देत नाहीत। आज घंटागाडी सुद्धा घरातून बाहेर त्या आजूबाजूचे जे नागरिक आहेत त्या घराच्या बाहेर येण्याच्या आधी घंटागाडी तिथून गेलेली असते, असं अनेक वेळा अनुभव येतोय। परंतु तेच कर्मचारी ज्या ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत, ज्या ठिकाणी हॉटेल्स आहेत, त्या ठिकाणी आपल्याला पैसा मिळतो, मतलब त्या ठिकाणी मात्र बराच वेळ देऊन कचरा गोळा करतात, असं सुद्धा आमच्या निदर्शनात आलेलं आहे। त्यामुळे या विषयाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही सर्वजण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज आयुक्तांना भेटण्यासाठी आलेलो आहे। त्यांच्याशी आम्ही ही चर्चा करणार आहोत आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करावा। नुसतं निवेदन घेऊन ते कचऱ्याच्या टोपलीत टाकलं जाऊ नये अशी आमची अपेक्षा आहे। अन्यथा येणाऱ्या 15 दिवसाच्या आत यांनी या पद्धतीने नियोजन केलं नाही तर मात्र मनसेच्या वतीनं धरणे आंदोलन, घंटानाद, उपोषण अशी विविध आंदोलनं करून पाठपुरावा केला जाणार आहे, असं मी या ठिकाणी आपल्याला जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।